हॅलो स्टुडंट्स, आता आपण डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पाहणार आहोत. जे स्टँडर्ड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. आता साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, कॉस एक्स. तसं साइन इन्व्हर्स एक्सचं इन्व्हर्स फंक्शनचे आपण काय पाहणार आहोत, डेरिव्हेटिव्ह्ज पाहणार आहोत. तर पहिलं फंक्शन आहे बघा, y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. एक्स कसं आहे बघा, एक्स लाईज बिटवीन -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. आणि वाय कसं आहे बघा, वाय कुठं आहे, -π/2 लेस दॅन वाय लेस दॅन π/2. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, देन dy/dx इज इक्वल टू 1/√1 - x². हे 2 मार्क्सला प्रूव्ह करा असं बोर्डच्या एक्झामला येऊ शकतं बरं का. जसे थेरम आहेत आपले, जे थेरम आपण अगोदर 2 थेरम बघितलेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन थेरम पाहिला आहे किंवा चेन रूल पाहिला आहे, त्या थेरमप्रमाणेच हे पण स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत. हे प्रूव्ह करण्यासाठी येऊ शकतात 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, आपण सॉल्व करूया बघा. आपल्याला लेट y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स, लेट y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. आता इन्व्हर्स फंक्शन आहे तर x इज इक्वल टू काय भेटेल बघा आपल्याला, x इज इक्वल टू साइन y. इन्व्हर्स घ्यायचा आहे, x इज इक्वल टू साइन y. दोन्ही बाजूचा साइन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, x इज इक्वल टू साइन y. आता कंडिशन काय आहे बघा, कंडिशन इथं लिहायची नेहमी. कंडिशन काय दिले, -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 अँड -π/2 लेस दॅन y लेस दॅन π/2. देअरफॉर काय होणार आहे बघा, कॉस वाय कसा असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. यामध्ये काय असणार आहे, कॉस वाय कसा असेल, ग्रेटर दॅन 0 असेल. आता x इज इक्वल टू साइन वाय आहे. आता आपण हे डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू वाय. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. विथ रिस्पेक्ट टू वाय काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं. एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय, dx/dy. एक्सचं डिफरन्शिएशन काय आलं, dx/dy, विच इज इक्वल टू साइन वायचं डिफरन्शिएशन काय येणार आहे, कॉस वाय येणार आहे. करेक्ट, विच इज इक्वल टू. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे बघा, कोणती आयडेंटिटी, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. आता कॉस स्क्वेअर एक्स काय भेटेल बघा आपल्याला, कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 - साइन स्क्वेअर एक्स मिळेल. आता ही आयडेंटिटी आपण यूज करणार आहे इथं कॉस वायसाठी. आता इथं एक्स होता, इथं फक्त वाय आहे. तर काय येणार बघा, कॉस एक्स काय येईल, √1 - साइन स्क्वेअर एक्स येईल. हे फक्त लक्षात ठेवायचे, तुमच्यासाठी दिले, प्रूफ लिहिताना हे लिहायचं नाही. कॉस एक्स काय येईल, √1 - साइन स्क्वेअर एक्स. कॉस वाय कसा लिहू शकतो आपण, √1 - साइन स्क्वेअर वाय, विच इज इक्वल टू √1 - आता साइन वायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, एक्स आहे बघा. साइन वायची व्हॅल्यू काय आहे, एक्स आहे. आपण ती पुट करतोय, तर साइन वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर एक्स -एक्स, साइन स्क्वेअर होता म्हणून 1 - x². म्हणजे आपल्याला dx/dy काय मिळालं बघा आपल्याला, √1 - x². पण आपल्याला शोधायचं आहे काय, dy/dx शोधायचं आहे. काय शोधायचं आहे, dy/dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन थेरमनुसार काय येते बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन थेरम काय सांगतो, dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy. आणि कंडिशन काय असते इथं नेहमी, इफ dx/dy इज नॉट इक्वल टू 0. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया, dy/dx इज इक्वल टू, dx/dy ची व्हॅल्यू किती आहे, 1 - x², 1/√1 - x².
लक्षात येते का बघा, dy बाय dx इज इक्वल टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. dy बाय dx इज इक्वल टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सिम्पल आहे बघा. दिलेलं फंक्शन घ्यायचं, y इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक घेतला, त्याचं इनव्हर्स फंक्शन घ्यायचं, x इज इक्वल टू साइन वाय घ्यायचा, डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू y, dx बाय dy मिळेल कॉस y. आपण स्टँडर्ड आयडेंटिटी यूज केली, कॉस x इज इक्वल टू 1 मायनस √1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर वाय आहे इथं, म्हणून वाय घेतलं. आणि साइन वायची व्हॅल्यू इथं आपल्याला एक्स आहे, म्हणून 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि शोधायचं होतं आपल्याला dy बाय dx, म्हणून स्टँडर्ड इनव्हर्स फंक्शननुसार काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू 1/dx बाय dy, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण सेकंड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेतोय, सेम मेथडनं सॉल्व करत जायचंय बघा. सेकंड आहे y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स एक्स. आणखी कंडिशन दिले बघा, -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1, 0 इज लेस दॅन वाय लेस दॅन पाय. आणि शोधायचं आहे काय आपल्याला, प्रूव्ह काय करायचं आहे, dy बाय dx इज इक्वल टू -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम मेथडनं जायचं आहे. आपण दिलेलं फंक्शन घ्यायचं आहे, y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स एक्स. आपण दिलेलं फंक्शन घेतलं, आता काय करायचं, त्याचं इनव्हर्स फंक्शन घ्यायचं. इनव्हर्स फंक्शन काय येणार बघा, एक्स इज इक्वल टू कॉस वाय. या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन काय येणार, एक्स इज इक्वल टू कॉस वाय येणार. आता कंडिशन काय दिली बघा, कंडिशन काय आहे, -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 आणि 0 इज लेस दॅन वाय लेस दॅन पाय. देअरफॉर काय असणार आहे, साइन वाय काय असेल, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. साइन वाय कसं असेल तिथं नेहमी ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह असेल. आता एक्स इज इक्वल टू कॉस वाय आपण इनव्हर्स फंक्शन शोधलं. आता हे काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजेच काय येणार बघा, आता एक्सचं डिफरन्शिएशन dx बाय dy इज इक्वल टू कॉस वायचं डिफरन्शिएशन मायनस साइन वाय विच इज इक्वल टू मायनस √ साइन वाय. आयडेंटिटी आपण यूज करू शकतोय, अगोदर साईनमध्ये जशी केलेली तशीच. काय येणार आहे बघा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. आपल्याला इथं साइन पाहिजे, म्हणजेच काय येणार आहे, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. आणि साइन एक्स इज इक्वल टू √1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. आपण ही आयडेंटिटी इथं यूज करतोय. इथं काय आहे, साइन वाय आहे, इथं एक्स आहे, फक्त काय घ्यायचं आहे, 1 मायनस √1 मायनस कॉस स्क्वेअर वाय घ्यायचं आहे. बघा मी लिहिते, साइन वायची व्हॅल्यू लिहिते -√1 मायनस कॉस स्क्वेअर वाय विच इज इक्वल टू मायनस √ आता कॉस वायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, इथं बघा कॉस वायची व्हॅल्यू काय आहे, एक्स आहे, म्हणून इथं काय येणार 1 मायनस एक्स स्क्वेअर dx बाय dy मिळाला. पण शोधायचा काय होता आपल्याला, dy बाय dx. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन थेरम त्यानुसार काय येते बघा, dy बाय dx इज इक्वल टू 1 dy बाय dx इज इक्वल टू 1/dx बाय dy. आणि कंडिशन माहिती आहे आपल्याला, dx बाय dy कसा नसला पाहिजे, नॉट इक्वल टू 0. आता आपण व्हॅल्यू पुट करतो इथं, dx बाय dy इज इक्वल टू 1 इथं dx बाय dy ची व्हॅल्यू काय आहे बघा, dx बाय dy ची -√1 मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर dx बाय dy. म्हणजेच काय असणार आहे, डी बाय dx ऑफ कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर.
कॉस इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. थर्ड घेतोय आपण y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स एक्स घेतोय बघा. आता लक्षात आलं असेल तुमच्या, सिम्पल आहे. गिव्हन दॅट y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स एक्स, वायची व्हॅल्यू कशी दिल्या टॅन इन्व्हर्स एक्स दिल्या. नंतर काय कराल बघा, याचं इन्व्हर्स फंक्शन शोधायचं. एक्स इज इक्वल टू टॅन वाय. आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजेच एक्सचं डिफरन्शिएशन dx/dy विच इज इक्वल टू टॅन वायचं डिफरन्शिएशन काय येणार सेक्स स्क्वेअर वाय. आणि सेक्स स्क्वेअर वायसाठी आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला 1 + टॅन स्क्वेअर वाय. आणि म्हणजेच काय टॅन वायची व्हॅल्यू एक्स म्हणून काय येणार 1 + काय येईल बघा 1 + टॅन वायची व्हॅल्यू एक्स म्हणून 1 + एक्स स्क्वेअर. dx/dy काय मिळालं आपल्याला 1 + एक्स स्क्वेअर. पण शोधायचं काय आपल्याला dy/dx. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy. हे तुम्हाला माहीत आहे, इन्व्हर्स फंक्शन थेरममध्ये आपण हा भाग पाहिला आहे. यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy ची व्हॅल्यू किती आहे तर 1 + एक्स स्क्वेअर आहे, पुट केली. आणि देअरफॉर d/dx y म्हणजे काय होता आपला y काय होता टॅन इन्व्हर्स एक्स. टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1/1 + एक्स स्क्वेअर. d/dx ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1 + एक्स स्क्वेअर. सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. पहिल्यांदा दिलेलं फंक्शन घ्यायचं, त्याचं इन्व्हर्स शोधायचा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आणि मग तुम्हाला dx/dy मिळेल. आणि इन्व्हर्स फंक्शन थेरमनुसार हा थेरम आहे आपल्याला, यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. dx/ इथं dy असणार आहे, dy असेल. नेक्स्ट घेऊया आपण टॅन झाल्यानंतर आपण काय घेतोय कॉट घेऊया. कॉट घेतोय आपण इफ y इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स एक्स x बिलॉंग्स टू r, 0 इज लेस दॅन y लेस दॅन पाय आणि dy/dx म्हणजे इज इक्वल टू -1/1 + एक्स स्क्वेअर. दिलेले फंक्शन घ्या. स्टेप्स सेम आहेत. y इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स एक्स, याचं इन्व्हर्स फंक्शन शोधा. x इज इक्वल टू कॉट वाय. कंडिशन लिहा. कंडिशन दिलेली x बिलॉंग्स टू r, 0 इज लेस दॅन y लेस दॅन पाय. आता इथं इन्व्हर्स फंक्शन मिळालं. आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y dx/dy इज इक्वल टू कॉट वायचं डिफरन्शिएशन -कोसेक स्क्वेअर वाय. आणि आपण इथं आयडेंटिटी यूज करू शकतोय. कोसेक स्क्वेअर वाय म्हणजे 1 + कॉट स्क्वेअर वाय, 1 + कॉट स्क्वेअर वाय विच इज इक्वल टू -1 + कॉट वायची व्हॅल्यू इथं आहे आपल्याकडं एक्स. म्हणजेच काय येणार 1 + एक्स स्क्वेअर. dx/dy इज इक्वल टू -1 + एक्स स्क्वेअर. आता आपल्याला शोधायचं आहे dy/dx. देअरफॉर इन्व्हर्स फंक्शन थेरमनं काय येणार आहे dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy. आणि कंडिशन काय असेल dx/dy नॉट इक्वल टू 0. ही कंडिशन असणार आहे. आता dy/dx इज इक्वल टू dx/dy ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. याला आपण फार तर 1 म्हणू शकतोय. 1 वरून काय 1 पुट केल्यानंतर काय येणार आहे बघा dx/dy ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 1/-1 + एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू dy/dx -1/1 + एक्स स्क्वेअर. पण y म्हणजेच काय आहे आपला y म्हणजेच काय आहे बघा
दिलेलं फंक्शन काय आहे, कॉट इनवर्स एक्स, म्हणून काय येणार आहे, डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्स एक्सचं पण डिफरन्शिएशन झालं -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट फंक्शन इज y is equal to sec inverse x. y is equal to sec inverse x. y is equal to sec inverse x. डिफरन्शिएट करूया आपण. सॉरी, पहिल्यांदा आपण याचं इन्व्हर्स फंक्शन शोधलं पाहिजे अगोदर. करेक्ट. x इज इक्वल टू सेक y. आता डिफरन्शिएट करूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y. dx बाय dy इज इक्वल टू d बाय dy ऑफ सेक y. आणि सेक वायचं डिफरन्शिएशन माहिती आहे तुम्हाला. सेक एक्सचं काय घेतो आपण, सेक एक्स इंटू टॅन एक्स घेतो, म्हणून काय येणार आहे, सेक वाय इंटू टॅन वाय विच इज इक्वल टू सेक वाय आहे तसाच लिहितोय आपण. आणि टॅन वायसाठी आयडेंटिटी आहे बघा, टॅन स्क्वेअर वाय काय लिहितोय आपण, आयडेंटिटी काय आहे बघा, टॅन स्क्वेअर वाय इज इक्वल टू सेक स्क्वेअर वाय -1 आयडेंटिटी आहे. मग टॅन वाय काय येईल, टॅन वाय इज इक्वल टू अंडर रूट सेक स्क्वेअर वाय -1. टॅन वायची व्हॅल्यू काय येईल, अंडर रूट सेक स्क्वेअर वाय -1. पण आपल्याला सेक वायची व्हॅल्यू माहिती आहे, इथं एक्स आहे, सेक वायची व्हॅल्यू एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर, सेक स्क्वेअर आहे म्हणून एक्स स्क्वेअर -1. म्हणजे आपल्याला dx बाय dy काय मिळाला बघा, एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर -1. पण आपल्याला शोधायचं आहे dy बाय dx. आपल्याला माहिती आहे dy बाय dx म्हणजेच काय, 1/dx बाय dy. कधी तर dx बाय dy इज नॉट इक्वल टू 0 असताना. आता व्हॅल्यू पुट करूया, dy बाय dx इज इक्वल टू 1/dx बाय dy ची व्हॅल्यू आहे एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर -1. पण बघा y म्हणजे काय आहे आपला, कशाची, y म्हणजे कोणतं फंक्शन आहे, सेक इनवर्स, म्हणून डी बाय डी एक्स ऑफ सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू 1/x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर -1. सेक इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन काय असेल, 1/x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर -1 असेल. सिमिलरली कोसेक वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स एक्सचं पण आपण शोधू शकतोय. वाय इज इक्वल टू काय आहे बघा, कोसेक इनवर्स एक्स. याचं इनवर्स फंक्शन काय असेल, एक्स इज इक्वल टू कोसेक वाय, एक्स इज इक्वल टू कोसेक वाय येईल. करेक्ट. आता डिफरन्शिएट करूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्सचं डिफरन्शिएशन dx बाय dy, डी बाय डी वाय ऑफ कोसेक वाय. आणि कोसेक वायचं डिफरन्शिएशन माहिती आहे तुम्हाला, मायनस कोसेक वाय कॉट वाय विच इज इक्वल टू मायनस कोसेक वाय आहे तसाच. आणि कॉट वायसाठी काय लिहू शकतो बघा, आपल्याला आयडेंटिटी आहे कॉट स्क्वेअर वाय इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर वाय -y. म्हणजेच कॉट वाय काय येणार, अंडर रूट कोसेक स्क्वेअर वाय -1. कोसेक स्क्वेअर वाय -1. आपण कॉट वायची व्हॅल्यू पुट केली, कोसेक स्क्वेअर वाय -1 विच इज इक्वल टू, पण कोसेक वाय माहिती आहे आपल्याला काय आहे, एक्स आहे, म्हणून -x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर -1. आपल्याला व्हॅल्यू मिळाली dx बाय dy ची.
पण आपल्याला शोधायची काय आहे व्हॅल्यू dy बाय dx. आणि dy बाय dx कसा लिहू शकतो आपण 1/dx बाय dy. इफ dx बाय dy इज नॉट इक्वल टू 0 विच इज इक्वल टू 1/dx बाय dy ची व्हॅल्यू माहीत आहे -x इंटू √x² - 1 dy by dx. Therefore, d by dx of cosec inverse x is equal to 1/, हा मायनस वर घेऊया आपण, -1/x इंटू √x² - 1. सिंपल आहेत बघा, लक्षात ठेवा. थँक्यू.